हा ऊस बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारखाने देखील आहेत, परंतु पूर्वीच्या काळी जे गुऱ्हाळ चालत होती आणि त्यातून गुळ उद्योग प्रक्रिया निर्माण होत होती। आपल्यासोबत या बदलत्या युगात सुद्धा गुळ उद्योग प्रक्रिया करणारे अरविंद जाधव साहेब आहेत। काय सांगाल साहेब, या सेंद्रिय गुळ उत्पादन प्रक्रियेकडे का वळलात आपण? मी ह्या एक नैसर्गिक शेतीकडे वाटचाल लोकांना आरोग्यास काहीतरी नवीन आणि आरोग्यदायी खाण्यासाठी चांगले मिळावे म्हणून मी हा मार्ग निवडलेला आहे। मी डिसेंबर 2017 पासून ही रसायनमुक्त शेती करतो। गेली 4 वर्ष झाले मी रसायनमुक्त विषमुक्त गुळ स्वतः बनवतो मी माझ्या शेतामध्ये। अवनी नावाने याचं ब्रँडिंग आहे आणि गुळासाठी जो ऊस आहे तो 86-032 जातीचा आहे। ही जी ऊस आपण लावलेला आहे तो त्याला काय रासायनिक खतं वगैरे वापरलेत का? ह्या ऊसासाठी आपण फक्त जीवामृत आणि घनजीवामृत वापरलेले आहे। रासायनिक खत, तणनाशक किंवा इतर कुठलेही टॉनिक याचा आपण अद्याप वापर करत नाही। आता ही गुऱ्हाळ उभा करत असताना त्याला मोठ्या प्रमाणात खर्च देखील येतो, त्याला माणसं लागतात, त्याचं कसं नियोजन केलं? खर्च येतो पण एक जिद्द चिकाटीच्या ह्या जोरावर आणि आरोग्यदायी लोकांना विषमुक्त अन्न मिळावं ह्या हेतूने फक्त हा आपण उद्योग उभारलेला आहे। आता आपण जर पाहिलं तर लोकांचा असा कल दिसतं की कमी वेळात जास्त उत्पादन निघावं आणि त्यामुळे लोक रासायनिक खतं वापरतात, रासायनिक फवारण्या घेतात, परंतु आपण एक सेंद्रिय पद्धतीची शेती करत आहात, नैसर्गिक पद्धतीनं शेती पिकवण्याचा प्रयत्न करत आहात आणि इथे सेंद्रिय पद्धतीचा गुळ देखील बनवत आहात। मग आपल्याला असं रासायनिक का वापर वाटत नाही? हेच परत एकदा मी सांगतोय की लोकांना विषमुक्त अन्न मिळावं त्यासाठी हा आपण एक मार्ग निवडलेला आहे। आणि खर्च जर बघितला तर वरचेवर उत्पादन जरी रासायनिक शेतीमध्ये वाढलं तरी शेतीचा पोत खराब होत चाललेला आहे, त्याच्यामुळं खर्च वाढत चाललेला आहे। रासायनिक खताचा, तणनाशक, टॉनिक आणि उत्पादन आता वरची कमी होत चाललेलं आहे आणि जमीन ठिसूळ होत चाललेली आहे। त्याच्यामुळं भविष्यात जमीन राहील परंतु त्याच्यातून उत्पन्न मिळणं फार अवघड होत चाललं आहे। त्याच्यामुळं आपण हे वाळवंटीकरण कसं थांबवायचं ह्याच्याकडे शेतकऱ्यांना बघितलं पाहिजे। आता आपण गुळ प्रक्रियेकडे येऊ। गुळ बनवण्यासाठी, हा सेंद्रिय गुळ बनवण्यासाठी काय काय प्रक्रिया केली जाते आणि त्याचा रस वगैरे कसा केला जातो आणि पाक कसा केला जातो, त्यासाठी काय प्रक्रिया असते? गुळ बनवताना सुरुवातीला आपण क्रेशिंगमधून ऊस काढतो टाकीमध्ये, तिथं आपली पहिल्यांदा सुरुवातीला चाळण होते रसाची, तिथून परत कढईमध्ये रस घेतला जातो, तिथेही एकदा गाळून घेतला जातो रस आणि नंतर ज्यावेळेस गुळ व्हायच्या स्थितीमध्ये येतो त्यावेळेस परत वाफेमध्ये तो घेताना पाकाच्या पुढची स्टेज जी आहे तो पण आपण चाळणीतून गाळून घेतो। त्याच्यामुळं स्वच्छतेचं बऱ्यापैकी महत्त्व ठेवलेलं आहे। आपण जास्तीत जास्त कसं चांगल्या प्रतीचा गुळ निघेल याच्याकडे लक्ष आहे आपलं। गुळ ही गुऱ्हाळाला किती वेळ, ही जी काय भट्टी आहे त्याला किती वेळ गरम केले जाते किंवा त्याला किती वेळ जाळ घातला जातो, किती वेळ हे उकळायला जाते? साधारणपणे रस कढईत घेतल्यापासून साधारणपणे कमीत कमी ते जास्तीत जास्त 3 ते 3.25 तासामध्ये कढई येते आपली, म्हणजे गुळ बनतो, वाफ्यामध्ये येतो आणि तिथून पुढून एक थोडं 10 मिनटामध्ये नंतर 10 ते 15 मिनटानंतरमध्ये आपण 1 किलोचे मग आहेत त्याच्यामध्ये आपण भरतो। आता हे मग जे गुळ तयार होतो त्याचं मार्केटिंग कसं केलं जातं? आता तर सेंद्रियला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, परंतु त्या प्रमाणात गुळ बाजारात नाही, परंतु रासायनिक पद्धतीचा गुळ जास्त प्रमाणात आहे, त्याचं मार्केटिंग आपल्या सेंद्रिय गुळाचं कसं करतात? कसं व्हायला आता सध्या बऱ्यापैकी सेंद्रिय गुळ किराणा दुकानामध्ये पण मिळाला, पण तो खरं सेंद्रिय गुळ आहे का ह्या तपासणं सध्या गरजेचा विषय आहे। मोजकेच शेतकरी असा गुळ बनवतात, परंतु सध्या कसं झालं आहे ग्राहक पण तसा सोजवळ नाही की खात्रीलायक गुळ त्याला आपण पाहिजे तो फक्त आपल्याकडे येतो। कारण आपण फक्त काय करतो गुळ बनवताना रानभेंडी, चुना आणि तेल
एवढंच वापरतो आपण. दुसरं कुठलंही रासायनिक पावडर वापरत नाही, कुठलं ॲसिड वापरत नाही. याच्यावरतीच आपला गुळ बनतो. आता ही जी आपला गुळ बनतोय तो सोलापूर जिल्ह्यात किंवा सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर राज्यात कुठं कुठं विकला जातो, त्याला कशी मागणी आहे? आपला गुळ सोलापूर शहरामध्ये जातो आणि माउथ पब्लिसिटी झाल्यामुळं आपला गुळ मुंबईपर्यंत सध्या गेलेला आहे. त्याचे भाव कसे आहेत, कशा भावाने विकला जातो? आपण 1 किलो गुळ 80 रुपये प्रति 80 रुपये किलोने विकतो. काकवी 100 रुपये किलो विकतो आणि क्यूब जे आहेत ते 130 रुपये किलोने विकतो आपण. आता याच्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ देखील लागतं, याला मोठ्या प्रमाणात कष्ट देखील आहेत. किती लोक काम करतात, त्यांचा रोजगार जाऊन किंवा सगळा खर्च जाऊन आपल्याला काही पैसे मिळतात का? साधारण आपल्या इथं मजूर 7 मजूर आहेत. खर्च जाऊन राहतात आपल्याला पैसे, परंतु कसं आहे की समोरचा ग्राहक जर चांगला असेल तर शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील आणि लोकांची मागणी पाहिजे की आम्हाला खात्रीचा आणि चांगला गुणवत्तेचा गुळ पाहिजे. ह्या गोष्टीवरती हा शेतकरी टिकू शकतो, नाहीतर हा पण व्यवसाय मोडकळीस येण्याची दाट शक्यता आहे बऱ्याच शेतकऱ्यांची. आता ही गुळ उद्योग प्रक्रिया जो आहे तो गुळ बनवण्याचा कालावधी किती आहे किंवा किती दिवस चालतो? हा आपला साधारण 1 महिना चालतो गुराळघर. आणि आपण फक्त स्वतःच्या शेतातीलच ऊस वापरतो. याच्यासाठी दुसरा कुणाचाही ऊस घेत नाही आपण, कारण दुसरा ऊस घेतला तरी तो रासायनिक खत वापरलेला आहे. त्याच्यामुळं आपण दुसरा ऊस कुणाचाच घेत नाही, कारण समोरच्याला खात्री गुणवत्ता जर द्यायची असेल तर याच्यामध्ये भेसळ करणं हे माझ्या बुद्धीला पडत नाही. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या शेतातीलच ऊस घेऊन गुळ बनवतो. आपलं शिक्षण काय झालं, आपले आईवडील काय करत होते आणि ह्या जे तरुण आहेत त्यांना काय संदेश द्या? माझे आईवडील प्रामुख्याने शेतकरीच आहेत. माझं शिक्षण BSc झालेलं आहे आणि माझं असं सध्या आव्हान आहे शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थिती एका झेंड्याखाली येऊन काम करणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. एकटा शेतकरी काहीच करू शकत नाही. सामूहिकरित्या जर शेती केली तर शेतकऱ्याच्या फायद्याची आहे. गट तट राजकारण सगळं बाजूला ठेवून शेतकऱ्यांनी सध्या एकत्र आलं तर शेतकरी टिकू शकतो. मजूर येणं फार मुश्किल जिकिरीचं झालेलं आहे शेती कामासाठी. त्याच्यामुळं एकमेकांनी मिळून शेती जर केली तर शेतकरी टिकू शकणार आहे, नाहीतर फक्त शेती जर राहील अन्न मिळणं मुश्किल होईल भविष्यकाळात. जे शेतकरी आहेत, काही शेतकरी आता गट शेती करण्याकडे सुद्धा वळलेले आहेत, त्यातून नवीन नवीन उद्योग प्रक्रिया देखील उभा करत आहेत, त्याकडे कसं बघता आपण? निश्चितच हा उपक्रम चांगला आहे, पण सध्या शेतकऱ्याचीच मानसिकता नाही की एकत्रित येण्याची. मी असं आवाहन करतो की शेतकऱ्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे, काळाची गरज आहे. कारण एकटा माणूस बरंच काही करू शकणार नाही. एकत्रित शेतकरी जर आले तर एकमेकाला त्याचं सहकार्य होणार आहे. मजुराचा खर्च वाचणार आहे, वाहनाचा खर्च वाचणार आहे. एकट्या शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं तर साधारण त्याला पूर्ण अवजार घ्यायची म्हटलं तर 15 लाखापर्यंत त्याचं बजेट होतं आहे. याच्यात जर 10 शेतकरी आले तर तो किती कमी खर्चात प्रत्येकाच्या घरी तो एक ट्रॅक्टर येऊ शकणार आहे. तो तेवढ्याच साधारण 1-1 लाख रुपये गोळा केले, 1.5 लाख रुपये, 1.5 लाखाचा ट्रॅक्टर येऊ शकतो. तर एकट्याला घ्यायचं म्हणलं तर तिथं 15 लाख जाणार आहेत. ही रक्कम तुमची वाचणार आहे आणि तुमची कामं वेळेत होणार आहेत एकमेकाच्या तुम्ही जर कामाला गेलात तर. त्यामुळे सामूहिकरित्या शेती करणं ही फार काळाची गरज आहे, याचा विचार करावा. सातत्यानं शेतीमालाचे भाव ढासळत आहेत. त्यामध्ये कांदा असेल, गेल्या वेळेस द्राक्षीला देखील भाव मिळाला नव्हता आणि शेतीवर अवकाळी पाऊस असेल किंवा नैसर्गिक संकटे सातत्याने आढळत आहेत. परंतु सरकारकडे सातत्याने मागणी करून देखील पाठीमागे आपण बघितलं तर कांद्यावर निर्यात शुल्क दर देखील आकारला होता. त्यामुळे सातत्यानं सरकार हे शेतकरी आहेत त्या अडचणीत येताना दिसत आहेत. आपल्याला जो हमी भाव मिळत नाही त्याविषयी काय आपली भूमिका एक शेतकरी म्हणून? हमी भाव मिळणं तर फार गरजेचं आहे. ह्या सध्या जे उत्पादक आहेत फक्त एकच शेतकरी वर्ग असा आहे की त्याला फक्त पिकवतो पण त्याला भाव ठरवता येत नाही. बाकी सगळे चप्पलपासून ते पार कपड्यापर्यंत प्रत्येकजण आपापला जो वस्तू बनवतो त्याचा तो भाव ठरवतो, पण शेतकऱ्यालाच ही फक्त मुभा नाही. कारण कोणालाच कुठल्याच वर्गातल्याला की शेतकरी मोठा होणं म्हणजे काय त्या लोकांची मानसिकता हे समजत नाही. शेतकरी मोठा झाला तर काय होईल, कारण शेतकऱ्यावर तर जय जवान जय किसान हे फक्त बोलण्यापुरती राहिले काय असं कधी कधी शंका वाटते. हे आपलं फार मोठं दुर्भाग्य आहे. आपण शेतीप्रधान देशातील आहोत पण शेतकऱ्याकडे बघण्याची मानसिकता लोकांची का अशी हे काही कळत नाही. त्याचा
आता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, दिल्लीकडे चाललेले आहेत, परंतु सरकार सातत्यानं त्यांना अडथळे देखील आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कसं बघताय आपण? आता काय ह्याचं उत्तर काय द्यावं आता शेतकऱ्याने सांगा तुम्ही. कारण शेतकरी त्याचा तो हक्क मागतोय, असं म्हणजे अनामत काहीच मागत नाही. कारण काळाची गरज आहे शेतकऱ्याला. हमीभाव दिला तर तो भाव एकतर भाव ठरवायची त्याला मुभा नाही. मग हमीभाव जर सरकारने दिला, सगळा खर्च वजा जाता, तर त्याला काहीतरी पदरात पडेल, त्याच्याजवळ काहीतरी शिल्लक राहतील. नाही तरी जमीन विकून मुलांचे शिक्षण करावे लागतील. आणि शिक्षणात तर नोकरी, सरकारी नोकरी फार कमी झाली आहे. मग नोकरी करायचं काय भविष्यात? मुलांचं शिक्षण, त्याची नोकरी, चालायचं कसं शेतीवर? फार जिकिरीचं सध्या चालू आहे. आपण जर पाहिलं तर या युवा शेतकऱ्याने चांगल्या प्रकारचा सेंद्रिय गूळ उत्पादन प्रक्रिया उद्योग देखील या ठिकाणी उभा केलेला आहे. हा जो गूळ बनतो तो नैसर्गिकरित्या पिकवलेल्या ऊसापासून बनवला जातो. त्याप्रमाणे यांनी आणखीनही काही पिकं आपल्या शेतात ही नैसर्गिकरित्या पिकवलेली आहेत. त्यामध्ये गहू असेल किंवा इतर जी पिकं आहेत त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक शेती करत आहेत. परंतु या सेंद्रिय गुळाला सध्या मार्केटमध्ये कमी प्रमाणात मागणी आहे, परंतु यांनी जो बनवलेला गुळ आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आणि उत्तमरित्या असल्याचं दिसतंय. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.